सुंदरबनच्या जंगलात एक अतिशय सुंदर लांबुडक्या कानाचे, लाल डोळ्याचे, गोबरे गोबरे गुबगुबीत पांढरे शुभ्र देखणे असे टुनटुन ससेभाऊ राहत होते. हे ससेभाऊ खूप हुशार आणि चतुर होते, पण ते कमालीचे भित्रे होते. अंगावरून वारा जरी गेला तरी ते घाबरायचे. मग जंगलातले सगळे प्राणी त्यांना भित्रे ससेभाऊ म्हणायचे. एकदा ते गाजरे आणायला निघाले तेव्हा साजरी हरणीताईंनी त्यांची गंमत केली. त्या काय म्हणाल्या, अरे ससेबा, पाठीमागून कोण आलं बा? अरे टायगर वाघोबा आले. ससेबा घाबरले आणि टुनटुन उड्या मारत जाऊन गुहेत लपून बसले. असे भित्रे ससेबा होते. मग जंगलचे सगळे प्राणी त्यांच्या भित्रेपणावर खूप चेष्टा करायचे, त्यांची गंमत करायचे. डब्बू अस्वल मामा तर त्यांना भित्रे भागूबाई म्हणायचे. एकदा काय झालं, ससेबाईंच्या पाठीवर झाडाचं एक पान पडलं आणि हे ससेभाऊ घाबरले. त्यांना काय वाटलं, आभाळ पडलं म्हणून ते सगळ्यांना सांगत सुटले, अरे पळा पळा आभाळ पडलं, पळा पळा आभाळ पडलं. सगळे प्राणी त्यांच्या पाठोपाठ पळत गेले, अगदी शेरखान महाराज सुद्धा. आणि सगळे एका गुहेत लपून बसले. पाहतात तो ससेभाऊंच्या पाठीवर झाडाचे पान. त्यामुळे सगळे प्राणी घाबरले होते. तेव्हापासून सगळ्या प्राण्यांनी त्यांचे नाव भित्रे भागूबाई म्हणून ठेवलं. असे हे ससेभाऊ होते. त्यांची गुहा जंगलातल्या डोंगराच्या पायथ्याला एका उंच जागेवर होती. गुहा मोठी होती. ससेभाऊ त्या गुहेत राहत असत. गाजरे आणाय गेले, गवत खायला गेले की आपल्या कानाने कानुसा घ्यायचे, आजूबाजूची हालचाल कानाने टिपायचे आणि मग पळण्याची ॲक्शन सुरू करायचे. मग त्या गुहेच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर ते एकदा गवत खाण्यासाठी गेले. हिरवेगार मऊ गवत होते. ससेभाऊ गवत खात होते. तेव्हा जरा वाऱ्याची झुळूक आली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, काहीच नाही. मग आकाशाकडे पाहिलं तर एक छोटासा, अगदी छोटा काळा ढग त्यांना दिसला. त्याबरोबर ससेभाऊ घाबरले. अरे आता पाऊस येणार, वारा सुटणार. ते डोंगरावरून तसेच पळत आले आणि ते काय म्हणाले, अरे सगळ्या प्राण्यांना सांगूया, पाऊस येणार आहे, वारा सुटणार आहे. मग ते जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगत सुटले, अरे आपल्या गुहेत जाऊन बसा, आता थोड्याच वेळात वादळ येणार आहे, मोठा पाऊस येणार आहे. पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सगळे प्राणी त्यांची चेष्टा करू लागले, गंमत करू लागले. मग ससेभाऊ शेरखान महाराजांच्या गुहेत गेले. पळत 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 वेगात गेले. शेरखान महाराज म्हणाले, अरे टुनटुन, एवढा का धावत पळत आला आहेस, तुला दम लागला? महाराज, काही नाही, थोड्या वेळाने आता भरपूर वारा सुटणार आहे, मोठा पाऊस येणार आहे, जंगलात आपल्या पाणीच पाणी होणार आहे. अरे काय बोलतोयस तू टुनटुन, तुला कोणी सांगितलं पाऊस येणार आहे? काही नाही महाराज, पाऊस येणार आहे. तुम्ही सगळ्या प्राण्यांना निवाऱ्याच्या जागी थांबवा, खूप पाऊस येणार आहे, प्राण्यांच्या गुहेत पाणी होणार आहे. मग शेरखान महाराज काय म्हणाले, अरे टुनटुन, सगळ्या प्राण्यांची काळजी घ्यायला मी आहे इथे. मी जंगलचा राजा आहे का नाही? मला काळजी आहे की नाही सांग बरं. ठीक आहे, जा बरं, तू याची काळजी करू नको. आणि शेरखान महाराजांनी बाहेर जाऊन पाहिलं. छोटासा काळा ढग दिसत होता. त्याबरोबर महाराज खो खो हसायला लागले. अरे भित्रे भागूबाई, जा आपल्या गुहेत जाऊन बैस, काही पाऊस वगैरे येणार नाही आणि आम्हालाही घाबरू नको, जा बरं तू. ससेभाऊ काही न बोलता आपल्या गुहेत जाऊन बसले. आणि काय आश्चर्य, थोड्या वेळानं इतका जी वारा सुटला, जंगलातली झाडे सगळी उन्मळून पडली आणि आकाशात सगळे ढग, काळे ढग जमले आणि मेघ गर्जनेसह पाऊस जोरात पडायला लागला. इतका जोरात पडला की सगळ्या जंगलात पाणीच पाणी झाले. प्राण्यांच्या गुहेत पाणी गेले. पाणी सगळे
प्राणी सगळे सैरावैरा पळू लागले. आता काय करायचे? तेवढ्यात ससेभाऊ आपल्या गुहेच्या तोंडाजवळ आले आणि त्यांनी सगळ्या प्राण्यांना हाक मारली, बोलवून घेतले. मग सगळे प्राणी, अगदी शेरखान महाराज सुद्धा ससेभाऊंच्या गुहेत आले आणि सगळे गुहेत निवाऱ्याला थांबले. मग बऱ्याच वेळाने पाऊस थांबला. मग सगळे प्राणी म्हणाले, अरे ससेभाऊ, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्या भित्रेपणासाठी गंमत करत होतो, तुझी चेष्टा करत होतो. पण आज खरोखरच तुझ्या भित्रेपणानं येणारं संकट घालवलं आमचं. आम्हाला माफ कर. आता आम्ही तुझी चेष्टा कधी करणार नाही. मग शेरखान महाराज काय म्हणाले? हो, अरे मित्रांनो, तुमच्या अगोदर टुनटुन ससेभाऊचा गुन्हेगार मी आहे. कारण मीही त्याला काहीही बोललो, त्याला हाकलून लावलं माझ्या गुहेतून. ससेभाऊ, खरंच मलाही माफ कर. अरे, तुझ्या अंगात भित्रेपणा जरी असला तरी तुझ्या हुशार बुद्धीमुळे, चतुर बुद्धीमुळे पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल लागते आणि ती चाहूल आल्याबरोबर तू आम्हाला सांगितलंस, पण आम्ही लक्ष दिलं नाही. आम्हाला माफ कर. पण तुझ्या या चतुराईमुळे, हुशारीमुळे आपल्या जंगलाचे, प्राण्यांचे, सगळ्यांचे रक्षण झाले. मग थोड्या वेळाने पाऊस थांबला. मग सगळे प्राणी आपापल्या गुहेत गेले. गुहेतलेही पाणी त्यांच्या निघून गेले होते. मग सगळ्या प्राण्यांनी ससेभाऊंची खूप खूप स्तुती केली आणि शेरखान महाराजांनी कौतुकही केले. म्हणून कसं आहे, जरी अंगात एखादा गुण असला, चांगला गुण असला, आणि इतर गुणाकडे न लक्ष देता चांगल्या गुणाकडे लक्ष द्यावे. लहान असो मोठा असो, कोणातही चांगला गुण हा लपलेला असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.